आई, मला का बोलवून घेतलंस? काय करायचं दिवस रात्र डोक्यात विचार सुरू असतात. म्हटलं आपणच भेटावं. कशाबद्दल? अगं तुमच्यात सारीपाट खेळला जाणार आहे, पण त्याची कुठेही दवंडी नाही, चर्चा नाही, असं कसं? हळू बोल आई. का म्हणून? अगं हा खेळ गुप्तपणे खेळला जाणार आहे असा नियम ठरवला आहे. मग असं असताना चर्चा आणि दवंडी का करतील? पण हे कोणी ठरवलं? आम्हीच. तसं नव्हे, पण ही कल्पना नक्कीच तुझी नसेल. म्हणजे यांनी ठरवलं आणि तू हो म्हणालीस? अगं यात काही कारस्थान नसेल, कशावरून? काहीही झालं तरी विजय कोणाचा होणार आहे? माझा. माझ्यासाठी सगळे प्रश्न एका खेळात सुटणार आहेत आई. हो, पण हा खेळ खेळताना तिथे कोण कोण असणार ते अजून ठरायचं आहे. आम्ही असणार आहोत का? का आम्ही देखील नाही? ते ठरवता येईल. मी तुला आत्ताच सांगते मायसा, काहीही झालं तरी मी तिथे असणारच. मला पाहायचंय तिथे काय काय होतंय ते. अगं तुझ्या जवळ तिथे कोणी जवळचं नको का? मला कळतंय, मी बोलेन यांच्याशी. तू नको काळजी करूस. या डावातली प्रत्येक गोष्ट मला कळायला हवी, नाही तर मी स्वतः श्री खंडेरायांशी बोलेन. काहीही झालं तरी आमच्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. तू नको बोलूस, मी सांगेन तुला काय वाटतंय ते. यांना तर काय चालू आहे काय नाही ह्याची चिंताच नाही, पण मला मात्र असं हातावर हात ठेवून बसता येणार नाही. प्रत्येक निर्णय हा लेखी असायला हवा. केवळ बोलण्यावर माझा विश्वास नाही. माझा आहे. माझ्या शब्दाचा मान सगळ्यांना ठेवावाच लागेल. पण ह्यात विश्वासघात झाला तर? असं काही होणार नाही, आणि असं झालं तर काही उरणार नाही. सारं काही नष्ट होईल, किंवा मी करेन. नको नको, असं काही करू नकोस. एकदा रागाच्या भरात गडाला आग लागली होती. ह्यावेळी विजय सत्याचा आहे आणि माझी बाजू सत्याची आहे. हे या सारीपाटाचं चित्र आहे, पण ह्यांच्याकडे केवळ चित्र म्हणून पाहू नको, तर हे तुझ्या आयुष्याचं प्रतिबिंब आहे असं समज. आपल्याला हवा तसा डाव खेळता यावा, त्यासाठी ह्या सोंगट्या आहेत. ह्या सोंगट्या निवडताना हे दान टाकूनच सोंगट्या निवडाव्या. ह्या सारीपाटाच्या खेळात वेळेला अत्यंत महत्व आहे.
गणोबा, ए गणोबा, कुठं हरवलास? कुठं नाही. काय चाललंय गडावर काय कळणं झालंय बघ. गणोबा, तुला एक कळलं का? काय? अरे त्या दिवशी रातच्याला कोणीतरी काहीतरी गडावर खणत होतं म्हणून. तुला कोण म्हणलं? कोणी सांगितलंय हे आठवण मला, बरं कोणीतरी सांगितलंय बघ. आणि म्हण म्हाळसा देवी बी आवाजाचं माग काढत आल्या होत्या तिथं. हे बघ, त्या अंगाला काहीतरी चाललं असेल असं मला वाटतंय. पर मला कसला आवाज नाही ऐकू आला. मी ततच होतो. कुठं? तत म्हणजे कुठं? अरे तत म्हणजे गडावर होतो मी. मला कसलाच आवाज नाही ऐकू आला. काय ठाव काय चाललंय गडावर. बर काय बाय खणलं गेलं हा हे पक्क. तुला असं का वाटतं या? मी तुला सांगितलंय ना तसं काय नव्ह, तरी पण तुझं तेच चाललं या. अरे तसं नाही, त्या दिवशी बाणाबाईच्या वाड्यावर वस्तीवर गेलो होतो ना पाहुणं, त्यासने मी तसा आवाज आला होता. त्यो पाहुणं रंगा हा त्यो सांगत होता मला. आता याला कसं सांगावं का गडावरला बानाईच्या वाड्यापुत्र भुयार कणला आहे? सांगावं का ह्याला? गणोबा, कसला विचार करतोयस? कसला नाही, मी जातो, मला माफ काम आहे. गणोबाला काय बाय ठाव आहे, पर त्यो सांगणं झालाय. काय ठाव असेल त्याला? बानू, देवा, तुमच्या संग बोलायचं होतं. बोल. म्हणजे आता बोललो तर चालेल नव्ह? देवा, तुम्ही सांगितलं तसं सारीपाठ शिकते आहे म्या. उत्तम. तू सारीपाठ स्वतःहून शिकते आहेस हे मला आवडलं. पर देवा, मला समज नाही कळालं. ते मी सांगेन समजावून तुला. तुम्ही आज रात्रीला येणार आहे? मला यावंच लागेल, कारण म्हाळसेला हा खेळ लवकरात लवकर व्हावा असं वाटत आहे. मी तिच्याकडून कालावधी मागून घेत आहे, पण ती माझं ऐकेल असं मला नाही वाटत. तेव्हा मलाच तुला सारीपाठ शिकवायला यावं लागेल. मी वाट बघते आहे तुमची. बानू, ध्यानात असू दे की मला तुझ्याकडे येताना गुप्त भुयारा मार्गेच यावं लागेल. त्यामुळे मध्यरात्री येई म्हाळसेला कळू न देता. देवा, तुम्हासनी माझ्याकडं असं यावं लागतंय हे मला नाही आवडत. बानू, त्याला आता पर्याय नाही. आणि हतबानं सारीपाठ बघितला. पुढे काय झालं? नाही, मी आज त्याला जास्त काय बी नाही सांगितलं. बानू, तुला काळजी घ्यावी लागेल. असं करून कसं चालेल? वय देवा, चुकलं. ह्या मोर असं नाही म्हणणार. असू दे, मी येईन, पण तुझ्या कक्षाची दारं खिडक्या लावून घे. मी येतोय ह्याची चाऊल वाड्यात कोणालाही लागता कामा नाहीये. वय देवा, तुम्ही काळजी करू नका. हातात तसं कुणी बी येत नाही. पर बानं जेव्हा धरणं सारीपाठ बघितला आहे तेव्हा धरणं असं वाटतं का तो कधी बी येईल. ते काहीही असलं तरी भेटायला हवं. जे होईल ते पाहू. मी वाट बघलची. बानू, येईन मी. काय बोलायचंय तुला? प्रधानजी आणि लक्ष्मीदेवींना मी बोलवणं पाठवलं आहे. ते आल्यावर आपण बोलूया. एवढं काय महत्वाचं? सारीपाठा संदर्भात बोलायचे आहे. पण त्याविषयी तर आपण बरंच काही बोललो आहोत. पण अजून बऱ्याच गोष्टी ठरवायच्या आहेत. हा सारीपाठाचा खेळ तुम्हा दोघींमध्ये खेळला जाणार आहे, जो गडावर गुप्त पद्धतीने खेळला जाईल. आणि जर बानू ह्या सारीपाठाच्या खेळात जिंकली तर तू तिला माझी दुसरी पत्नी म्हणून स्वीकारशील आणि तिला गडावर मानाचं स्थान देशील.
पण या व्यतिरिक्त अजून बऱ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत. या प्रधानजी, या देवी. प्रधानजी, या सारीपाटाच्या खेळासाठी आपल्याकडून काही गोष्टी राहून गेल्या आहेत असं मला वाटतं. मी त्या तुमच्या दृष्टीस आणू इच्छिते. त्यात तुम्ही असावं असं मला वाटतं. सांगावी देवी. हा खेळ सगळ्यांसाठीच निर्णायक आहे, तेव्हा आपण स्पष्टपणे सांगावं. हो, कारण खूप मोठ्या दावाचा अनुभव मी यातून घेतला आहे. त्यावेळी जर मी बेसावध राहिले नसते तर हे मला या जेजुरीला सोडून 12 वर्ष गेले नसते. तेव्हा जर मी सर्व बाजूने विचार केला असता तर मी यांना माझ्यापासून कधीही दूर जाऊ दिलं नसतं. जे झालं ते झालं. आता आपल्याला काय अपेक्षित आहे? सारीपाटाच्या खेळाचे नियम ठरवायचे आहेत अजून. आपण बोलूया. तू सांग. तिथी निश्चित करावी आणि तीही लवकरात लवकर. तिथी ठरवता येईल, पण बानूला अजून सारीपाट शिकवण्यासाठी अजून काही कालावधी द्यावा लागेल. नाही, पण बानूला सारीपाट शिकण्यासाठी काही कालावधी द्यायला हवा. नाही, ठरलेल्या वेळेत सगळं करायचं आहे. तुम्हालाही. पण बानूला जर सारीपाटच खेळता आला नाही तर हा खेळ कसा होणार? मी सांगते, ती सारीपाट शिकणार. हे कळण्यासाठी एक स्त्रीच असावं लागतं, जी स्त्री तुम्हाला प्रेमाची भूल पाडू शकते, माझ्यापासून वेगळं करू शकते. एवढंच नाही तर तुम्हाला तिच्याकडे जायला भाग पाडते. तुम्ही जावं म्हणून तुम्हाला राज्यावर तुळशीपत्र ठेवायला भाग पाडते. ती स्त्री ही संधी सोडेल असं मला नाही वाटत. हे तू काय बोलते आहेस म्हाळसा? योग्यच बोलते आहे मी. याचा अर्थ ती कोणी सामान्य स्त्री नाही, जी तुमच्याशी विवाह करून तुम्हाला जेजुरीत आणू शकते. ती स्त्री सारीपाटाचा खेळ सहज शिकू शकते आणि तुम्हाला याचा प्रत्यय येईलच. मी तुला सोडून गेलो, मी तिला प्रेमात पाडलं, मी तिच्याशी विवाह केला आणि मी तिला जेजुरीत घेऊन आलो. तेच पाश मला तोडून टाकायचे आहेत. नकोय ती मला माझ्या आयुष्यात. म्हाळसा, शांत व्हा. तुम्ही शांत व्हा. मी एक सुचवू का? म्हणजे हा असा मार्ग आहे जो सगळ्यांना पटेल. सांगा प्रधानजी. आपण तिथी निश्चिती करण्याचा जर प्रयत्न केला तर सहमती होणं अवघड आहे. म्हणून आपल्यापैकी कोणीही तिथी निश्चित करण्यापेक्षा आपण एखाद्या संकेतावरती निश्चित करावे. म्हणजे कशी? ज्या रात्री आकाशात मल्हार नक्षत्र प्रकट होऊन त्यानंतर उल्का वर्षा होईल त्या रात्री हा सारीपाटाचा खेळ ब्राह्म मुहूर्तापर्यंत चालेल. पण रात्री चंद्रदेव केंद्रस्थानी असतात. ते यांच्या मस्तकावर विराजमान आहेत. याचा अर्थ निर्णय यांच्याच पद्धतीने होणार. म्हाळसा, मी ह्या निर्णयात कोणताही हस्तक्षेप करणार नाही. पण आपण दुसरा पर्याय शोधू. तेव्हा सूर्यास्ताआधी तिथी निश्चितीपर्यंत आपण चंद्रदेवांना आपल्या मस्तकावरचं स्थान सोडायला लावावं.
चालेल. हा योगायोग असेल. यांच्या आणि बानूच्या भेटीची जी खूण प्रकट होते त्या रात्रीच तिचा वियोग होणार. अतिउत्तम. म्हाळसा, आपण काय होणार ह्या संबंधी नको बोलूया. कारण कारण काहीही घडेल. आता तिथी निश्चित झाली आहे. आता आणखी काही आहे म्हाळसा? या खेळाच्या वेळी तिथे कोण कोण असणार आहे? ते श्री खंडेराय ठरवतील. अर्थात माझ्यासह प्रधानजी, लक्ष्मीदेवी, गणेश आणि निष्पक्ष निर्णय देण्यासाठी नंदेशराव असतील. माझे माता पिताही तेव्हा तिथे उपस्थित असायला हवेत. तसे त्यांना निमंत्रण मिळायला हवे. तुम्हाला काय वाटतं बंधू? देवी, मी काय सांगणार? देवा, मी सांगितलं त्या व्यतिरिक्त इतर कोणीही नसणार. कारण मग बानूच्या वडिलांना बोलवावं लागेल, मग इंद्रदेव येतील, मग शचीदेवी येतील आणि ह्या खेळाला एका समारंभाचे स्वरूप येईल. पण माझ्या माता पित्यांची त्यांच्याशी तुलना का होते आहे? त्यांच्या लेकीच्या भविष्याचा प्रश्न असताना ते तिथे असायला नको? मी बोलू का? देवी, तुम्ही जे म्हणाल ते मला मान्य आहे. माझे काही चुकले असं वाटतं का तुम्हाला? नाही, तुमची इच्छा योग्यच आहे. परंतु आपले माता पिता जरी उपस्थित असतील तरी त्यांनी खेळावर काही प्रभाव पडणार नाही. परंतु जर देवेंद्र उपस्थित राहिले तर ते प्रभाव पाडू शकतात आणि त्याचा खेळाच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो. मी तुला आत्ताच सांगते म्हाळसा, काहीही झालं तरी मी तिथे असणारच. मला पाहायचंय तिथे काय काय होतंय ते. अगं तुझ्या जवळ तिथे कोणी जवळचं नको का? देवी, मला तुमचे म्हणणे मान्य आहे. आता झाले का? नाही. म्हाळसा, अजून किती मागण्या आहेत तुझ्या? एवढं पुरेसं नाही का? एकच नियम ठरवूयात. आपण बसूयात. कारण मला जे सांगायचे आहे ते अत्यंत महत्वाचे आहे. बंधू, लक्ष्मीदेवी, ज्या रात्री ब्राह्म मुहूर्ताला सारीपाठाचा खेळ संपेल तेव्हा मी जिंकले म्हणजे मीच जिंकणार आहे. त्या दिवशी सूर्यास्ताआधी बानूला जेजुरी सोडावी लागेल. पण जर ती जिंकली तर सूर्यास्ताआधी या जेजुरी गडावर राहायला येण्याची मी तिला अनुमती देईन. चालेल. आपण घेतलेले निर्णय मी लिखित स्वरूपात खेळाच्या आधी तयार ठेवेन. म्हाळसा, तू एक कुशल प्रशासक आहेस म्हणून ह्या संदर्भात बोललीस ह्याचा मला निश्चितच आनंद आहे. पण तुझ्याकडून अजून काहीतरी राहिलं आहे. ते काय? ज्याचा संबंध प्रेमाशी आहे आणि जे तुला शोधायचे आहे.